ज्यावेळेस मी या शाळेत पहिल्यांदा मराठीत बोलतोय, आय एम टॉकिंग मराठी. जेव्हा या शाळेत पहिल्यांदा आलो तर अशी काही शिक्षक असतात, कल्पनेचे जशा पण होत्या, मुलं तर अक्षरशः ढसाढसा रडायची. पनिशमेंट म्हणजे पनिशमेंट, चूक केली तर माफी नाही, चुकीला माफी नाही, म्हणजे कल्पना टीचर. बरोबर आहे. पण असं जरा मी यादव सर आणि कल्पना टीचर आम्ही जरा जास्त क्लोज होतो. आणि त्या टायमाला त्यावेळेला अशा काही गोष्टी आमच्या आसपास होत जात होत्या आणि खूप अशी जवळीक वाढली की आमचं म्हणजे मोस्ट इकडे कल्पना मॅडम आहेत, स्वाती मॅडम आहेत, परत सपना स्वरण टीचर, सगळ्याच मुली आता या मुलीला आमच्या लहान मुलींप्रमाणे आहेत, पण या सगळ्या बहिणीच आमच्या आणि मोठी बहीण सगळ्यात कल्पना, असं एक आमचं नातं तयार झालं होतं. पण कधी काही एखादी गोष्ट त्यातून सुद्धा एखादी गोष्ट अशी मनाला नाही आवडली चालू व्हायचं, अरे बापरे पुन्हा भीती वाटायची. पण नाही, नारळ वरचा करीड परी अंतरी मधुरच अशा कल्पना किंवा फणसा अंगी काटे परी अंतरी अमृताची काटे जर कल्पना नेहमी. असं कधी मला वाटत नाही की त्याचं आणि माझं असं काहीतरी भांडण वगैरे झालं असेल, कधीच नाही हो, कधीच नाही. अगदी मग घरी येणं जाणं त्या आठवणी जर सांगायच्या झाल्या तर कल्पना टीचर पण गुपचूप करणं, पहिल्यांदा मी असं बघणं, हां, पण नंतर मग नाही नाही करून देते हां असं म्हणत ते विनोदी चुकले सांगते, रडायचं नाही आपल्याला कोणाला, तर शेवटी बघू आपण काय करायचं ते. तर मी यादव सर कल्पना मॅडम बरोबर जात असते त्यांच्याकडे, आम्हाला त्या ब्रेड रोल करून द्यायच्या, एवढा स्वादिष्ट टेस्टी की विचारून नका, आवडतो ह्या गोष्टी असायच्या. कधी आमच्या गावावर माझ्या बहिणीकडून वाल आले, वाल त्यांच्या आईला बिरडं, वालाचं बिरडं एक म्हणजे उसळ ती खूप आवडते, मग ते वाल त्यांना आवडत नव्हतं. ते शेतकरी शेतीच करत नाही, शेतकरी शेती सोडून गेले त्यामुळे वाल येत नाही, पण कधी आले ना मात्र तुम्हाला घेऊन जाणार समजलं ना. तर ते अलिबागचे एक स्पेशल वाल त्यांना खूप आवडायचे. अशा अनेकशा गोष्टी तिथे जोडल्या होत्या. कुठे जाणं, मग आम्ही सोबत असणं. हां, एकदा कोणाचं तरी लग्न होतं आणि त्यांच्या या दोन लाडक्या मुली, मी आणि यादवसाहेब मस्त मी खाण्यामध्ये आम्हाला विचारू नका, खाणं आणि गाण्यामध्ये नंबर 1 या आहे की. तर त्या लग्नामध्ये आम्ही खूप आईस्क्रीम खात होतो आणि त्यांना पण आईस्क्रीम देत होतो दोघीला पण. त्यांनी आम्हाला नावच ठेवलं आईस्क्रीमवाले अंकल. नंतर मला कळलं की यादव सर नाही, मला नाव ठेवलं गेलं आईस्क्रीमवाले अंकल. हां, तर अशा खूप आठवणी कल्पना टीचरच्या आमच्याशी जोडलेल्या आहेत. हे नातं कधी तुटणार नाही. पाण्यावरती टाकी मारली तर पाणी वेगळं होत नसतं, बरोबर आहे ना. तसं कल्पना टीचर आणि आपण सगळे एक साथ एक सोबत आहोत. फक्त एक शेवटचा प्रश्न हा विचारतोय मी, आम्ही जाताना एकत्र जायचो. माझी पण तब्येत अशी व्यायाम करून अशी मस्त झालेली होती त्यावेळेला, आता जरा बारीक झाली. यादव सर म्हणून काय विचारू नका आणि कल्पना टीचर पण असेल, एक कोवडं सगळ्यांना एका रिक्षामध्ये 3 जण बसून यायचे, पण मी कल्पना टीचर आणि यादव सर एकत्र कसे बसून असतील. बरं कल्पना मॅडम नाही, हे प्रेम होतं आमचं एकमेकांचं. आणि तिकडे हृदयात जागा असेल ना तर मोठी जागा मिळते हो, आपण स्वतःला ऍड्रेस करतो. बरं कल्पना मॅडम, वाईट वाटते आम्हाला सुद्धा, पण तुम्हाला अगदी निरामय निरोगी असं आयुष्य लाभो, दीर्घ असं आयुष्य लाभो. तुमचे जेवढे काही व्याधी असतील, दुःख असतील, सगळी दूर होत ही आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. आपण भेटू आणि भेटत राहू, पण तुमचा तो तसाच असला पाहिजे आमच्या बरोबर. हां, ही शेवटची अपेक्षा. धन्यवाद.